हॅलो व्हॉट्सअप गाईज, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी अक्षय तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आहे माझ्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर आता मी निघालो आहे एक मोस्ट इम्पॉर्टंट काम, बाईक सर्व्हिसिंग. आणि एक बाईकला माहीत आहे ते किती इम्पॉर्टंट आहे. तर चला आता पहिला बाईक काढूया, लेट्स गेट रेडी. आणि मग तुम्हाला मी भेटतो मोटर ब्लॉगिंग सेटअपवर. येस गाईज, जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, आज आहे सर्व्हिसिंग डे. हां, मी आता निघालो घरातून आणि जाणार आहे वाघे स्ट्रीटचं रॉयल एनफील्डच्या सर्व्हिस सेंटरला. तर ते ॲप्रॉक्स इथून असेल 20-25 मिनिट्स. आणि मोस्टली आता थोडीशी ट्रॅफिक पण लागू शकते कारण पीक टाईम आहे ऑफिसचा. नो प्रॉब्लेम, चलो जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर बघूया. म्हणजे तसं आपल्या तिथून लवकर निघता सुद्धा येईल. मी सर्व्हिसिंग स्लॉट ऑलरेडी बुक केलेला जो की 9:30चा होता. आणि मला घरातून निघताना ॲज युजल लेट झाला. तर ठीक आहे, काय नाही करू शकत, जाऊया बघूया किती वेळ लागतो सगळं करून घ्यायला. आणि मेन म्हणजे मी एक्सपेक्ट केलेलं जर वेळेत गेलो तर मी वेळेत निघू शकेन. अराउंड 1 वाजेच्या आधी तर होऊन जाईल असं मी एक्सपेक्ट केलेलं. पण आता ऑलरेडी मला लेट झालेलं आहे. तिथे बाईक्स पण ऑलरेडी येतात ऑलरेडी. आणि जरी स्लॉट बुक केला असेल तरी पण त्यांचं पॉलिसी आहे की फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस. तर जे जसे येतील त्यांना फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते. तर नो ऑप्शन, चला जाऊया आधी आणि नंतर बघूया बाकीचं सगळं. पीक टाईममध्ये निघालं तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, हे ट्रॅफिक. तरी आज सॅटर्डे आहे. सॅटर्डे स्पेसिफिकली सिलेक्ट केलेलं कारण मला पॉसिबलच नव्हतं दुसऱ्या दिवशी. पण मग ॲज युजल कोणताही दिवस असो, ही ट्रॅफिक कधीच फाटला सोडत नाही. आपण आता पोचतोय रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटरला. आय डोंट नो आता किती गर्दी असणार आहे इथे. तर लेट सी. हो, वाव. चला आधी त्यांच्याशी बोलून घेऊया, काय आहे, किती रश आहे, काय आहे, कितवा नंबर आहे आपला. त्याच्यानंतर मग ठरवूया काय करायचं आणि काय नाही. चला आता बाईक तर ऑलरेडी सबमिट केली आहे. मी फक्त अर्धा तास लेट झालो आणि अर्ध्या तासात माझा 23वा नंबर आहे. आणि मला आता असं वाटतं पूर्ण दिवस जाणार. तर मी विचार करतो जाऊ दे, चला घरी जाऊन येऊया. कारण ऑलमोस्ट 5-6 तास कुठेच नाही गेले. तर बघूया. आणि ते बोलतात आता 6 सर्व्हिस आहे. तर मोस्टली रेग्युलर चालल्यामुळे गाडी आता इंजिन ऑइल चेंज करतील, ब्रेक ऑइल अँड ऑल सगळं चेंज करतील. तर बघूया एकदा, नंतर घरी जाऊन येऊया आणि नंतर बघूया काय काय करतायत काय नाही. आणि मग तुम्हाला मी सगळं अपग्रेड करायचं. चला चला आता मी परत रिटर्न आलो. सर्व्हिसिंग ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे. मला मगाशी कॉल पण आलेला की तुमची बाईक रेडी झाली आहे. तर या आता जाऊन बघूया की एक्झॅक्टली काय काय काम केलं आहे काय नाही. सगळे डिटेल्स मी तुम्हाला कळवतो. चला फायनली बाईकचं पूर्ण सर्व्हिसिंग झालेलं आहे. दिस वॉज 6 सर्व्हिस. तर 6 सर्व्हिसमध्ये मला कॉस्ट पडली अराउंड 3700.
आणि त्या सर्व्हिसिंगमध्ये आता पूर्ण इन्क्लूड करून इन्क्लुडिंग ऑइल चेंज, ब्रेक ऑइल चेंज, नंतर फ्रंट ब्रेक पॅड चेंज केले, बॅकचे नाही चेंज केले कारण बॅकचे मी रिसेंटलीच केलेले. आणि अजून क्लिनिंग, चेन क्लिनिंग, लुबिंग अँड देन वॅक्स हे सुद्धा केलं, वॅक्स कोटिंग पॉलिश. तर ही सगळी कॉस्ट पकडून 3700 म्हणजे ॲक्च्युली लेबर कॉस्ट चार्जेस लागले नाही कारण मी AMC पॅकेज ऑलरेडी घेतलेलं आहे. या AMC पॅकेजमध्ये त्यांच्यानुसार अराउंड 4 सर्विसपर्यंत लेबर चार्जेस अँड बेसिक सर्विस पॅक चार्जेस इन्क्लूड असतात. म्हणजे ती अमाऊंट आपल्या बिलमधून मायनस करून देतात. म्हणजे ॲप्रॉक्स तुम्ही पकडू शकता जर विदाऊट AMC जर सर्विस केलं अराउंड 4000-5000 तर आरामात जाणार. 4000 तर माझंच झालं बिल, तर 5000 आरामात जाणार. चला आता बाकी एकदा चालवूया आपण बाईक. काय चेंजेस कसं वाटतं तुम्हाला कळवतं. तर चला आता आपण निघतोय. इट फील्स गुड. ऑब्विसली सर्व्हिस केल्यानंतर एक थोडीशी जी पॉवर फील होते ना एक्स्ट्रा, ते पण फील होते. एक छोटासा एक्स्ट्रा पुल इंजिनचा. उत्तम. तर थोडासा प्लेन रस्ता मिळाला तर एकदा पळवून पण बघूया. प्लेन रस्ता. चला मस्त, अतिउत्तम. आता लवकरच एक राईड पण होऊन गेली पाहिजे. बराच दिवस राईड केली नाहीये. तर लवकरच एक राईड सुद्धा होईल. त्याचाही ब्लॉग तुमच्यासमोर आणण्यात येईल. तर नक्कीच माझ्यासोबत असंच राहा आणि चॅनल सुद्धा फॉलो करा आणि या व्हिडिओचा सुद्धा लाईक करा. चला मग, दिस इज अक्षय बना सायनिंग ऑफ. भेटूया तुमच्याशी लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन कॉन्टेंट सहित. तर याच चॅनलवर असेच बघत राहा. मग असेच नवीन नवीन कॉन्टेंट मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तर टिल देन, do whatever you want, stay happy, eat healthy, be safe, and enjoy your life. Goodbye.